आजपासून आज आपण उन्हाळा स्पेशल पहिली रेसिपी बघणार आहोत, जे वाळवणीमध्ये केली जाते. तर यामध्ये आज आपण मिक्स डाळीपासून सांडग्याची रेसिपी बघणार आहोत. तर हे सांडगे वर्षभर टिकण्यासाठी, खराब होऊ नये किंवा बुरशी लागू नये याच्यासाठी काही टिप्स पण सांगितलेले आहेत. जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तर परफेक्ट अशी ही रेसिपी होईल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या सांडगेच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी इथं काही डाळी घेतलेल्या आहेत. जसं की हरभरा डाळ घेतलेली आहे 1 वाटी, म्हणजे पाव किलो हरभरा डाळ आहे. आणि सर्व प्रमाण जे आहे ते एकाच वाटीच्या साहाय्याने घ्यायचं आहे. 1 वाटी मूग डाळ, म्हणजे पाव किलो मूग डाळ घेतली. आणि 2 वाटी मटकी डाळ, म्हणजे अर्धा किलो मटकीची डाळ आहे. जी अशा प्रकारे बारीक अशी मटकीची डाळ भेटती, त्या मटकीच्या डाळीचा वापर केलाय. तुम्हाला हवा असेल तर हरभरा डाळ आणि मूग डाळीचा वापर करू शकता, किंवा मटकीची डाळ मूग डाळीचा वापर करू शकता, नाहीतर मग फक्त मूग डाळीचा वापर केला तरी चालेल. तर या ठिकाणी मी इथं डाळी धुणार वगैरे नाहीये. एक कपडा घेतलेला आहे. हा कपडा थोडासा ओलसर करून घेतलाय. तर हे डाळी साईडला घेऊया. सर्वात आधी याच्यावरती मटकीची डाळ टाकायची. कपडा थोडासाच ओला करायचा आहे आणि ही डाळ चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर धुवून वाळवून घेतला तरी चालेल, पण धुतल्यानंतर एक 2 ते 3 तास तरी चांगल्या प्रकारे ह्याला वाळवावं लागेल. त्याच्यामुळे मी इथं ओल्या कपड्याने पुसून घेते. तर अशा प्रकारे सर्व बाजूने आपण चांगल्या प्रकारे मटकीची डाळ पुसून घ्यायची, म्हणजे याला पावडर वगैरे जरी लावलेलं असेल तर ते निघून जाईल. तर मटकीची डाळ पुसून झाली तर हे काढून घेते. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. मटकीची डाळ पुसून झाली. याच्यामध्येच मूग डाळ टाकते. तर मूग डाळ पण चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचे. तर अशा प्रकारे पुसून घेते. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. कोणीही बनवलं ना तर अजिबात याच्यामध्ये बिघडण्यासारखे चान्सेस वगैरे नाहीयेत. स्टेप बाय स्टेप मी पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर मूग डाळ पण पुसून झाली. त्याच्यानंतर हरभरा डाळ घेतली, ही पण व्यवस्थित असं मी इथं कपड्याला पुसून घेतलेली. तर आता आपण हे पण काढून घेऊया. तर अशा प्रकारे हरभरा डाळ पण काढून घेते. ह्या डाळी मी इथं एखाद्या पेपर वरती किंवा नॅपकिन वरती वगैरे एक अर्धा तास तरी फॅनच्या हवेखाली वाळायला ठेवणार आहे, म्हणजे थोडंसं सुद्धा याच्यामध्ये ओलसरपणा नकोय. तर इथं अर्धा तास मी इथं फॅनच्या हवेखाली वाळवून घेतलेलं आहे. पूर्णपणे डाळ कोरडी करायची, थोडंसं सुद्धा यामध्ये ओलसरपणा नाही पाहिजे, जेणेकरून आपले जे सांडगे आहेत ते वर्षभर टिकतील, वास वगैरे येणार नाही किंवा जाळी वगैरे लागणार नाही. त्याच्यासाठी ही महत्त्वाची पहिली टिप्स आहे. आता आपण ही जी डाळी आहेत ते 1 किलोचं प्रमाण आहे, त्याच्यामुळे मी गिरणीला बारीक करून आणलेलं आहे. तुम्हाला कमी जर क्वांटिटीमध्ये करत असाल तर मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. पण ही बारीक करताना मी इथं थोडंसं रवाळ असं बारीक केलंय, म्हणजे ज्या प्रकारे आपण लाडूसाठी वगैरे दळून आणतो त्याच्यासारखं सेम टू सेम इथं बारीक केलंय. म्हणजे थोडंसं रवाळ ठेवायचंय, पूर्ण बारीक पीठ करायचं नाहीये. त्याच्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी 9 लसणाचे गड्डे घेतलेत, म्हणजे 40 ते 45 पाकळ्या आहेत. जिरे घेतलेत 4 चमचे, ते टाकते. टोपण लावूया आणि थोडंसं जाडसर असं बारीक करायचंय. पूर्णपणे बारीक पेस्ट वगैरे करायची नाहीये. तर अशा प्रकारे जाडसर असं मी इथं बारीक केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे काढून घेऊया. लसण आणि जिरेमुळे ना टेस्ट खूप छान लागते, त्याच्यामुळे याचा वापर नक्की जास्तच करा. तर हे टाकल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ, म्हणजे 2 चमचे मिठाचा वापर करते. अर्धा चमचा हळद घेतलाय कलरसाठी आणि चवीसाठी. हिंग घ्यायचे चवीसाठी अर्धा चमचा. लाल तिखट घेतलंय 2 चमचा, चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर मी इथं कस्तुरी मेथी घेतली 4 चमचे. ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालेल जर नसेल तर, पण असेल तर अवश्य करा, कारण याच्याने टेस्ट खूप छान लागते. तर सर्वात आधी हे सर्व मिक्स करून घेऊया, म्हणजे पिठाला आपल्या लसूणचा आणि जिऱ्याचा फ्लेवर व्यवस्थित असा लागला जाईल. तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचंय. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन त्याची मिळून जाईल. अगदी हे पीठ होता होईल तेवढं आपल्याला घट्टच मळायचंय, पाण्याचा वापर जास्त करायचा नाहीये. तर अशा प्रकारे मला पूर्ण 1 ग्लास पाण्याचा वापर झालेला आहे या ठिकाणी, फक्त एकच ग्लास. तर अशा प्रकारे घट्ट पीठ मळून झालंय. मी हे पातेल्यामध्ये काढते. तर हे पीठ घट्ट आहे, पण आपल्याला मऊसूत होण्यासाठी
आणि एकजीव होण्यासाठी याच्यावर प्लेट झाकायचे आणि कमीत कमी एक अर्धा तास तरी हे पीठ भिजायला ठेवणार आहोत. तर इथं अर्धा तास झालेले आहेत. छान असं पीठ जे आहे ते आपलं भिजलं गेलेलं आहे. थोडंसं पाण्याचा हात लावायचे आणि हे पीठ जे आहे ते अशा प्रकारे परत एकदा ह्याला पाण्याचा हात लावून मळून घ्यायचे. म्हणजे मऊसूत असं हे पीठ होतं. पण एवढंच की आपल्याला अजिबात पाण्याचा वापर शक्यतो तो होता होईल तेवढं कमीच करायचा आहे. कारण तुम्ही जास्त जर पाण्याचा वापर केलात ना, तर सांडग्याला जाळी लवकर लागते. बघू शकता पीठ घट्ट आहे, पण मऊसूत झालेलं आहे. तर एक प्लेट घेतलाय, प्लेटला थोडंसं तेल लावते. तेल नाही लावलात तरीही चालेल. थोडं असं पीठ हातात घ्यायचंय आणि आपले जे समोरचे 4 बोटं असतात आणि वरती अंगठा जो असतो त्याच्या मधोमध ठेवायचा आहे आणि पुढच्या साईडने अगदी छोटे छोटे असे सांडगे तोडायचे. तर अशा प्रकारे एक तुम्हाला दाखवते. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. अशा प्रकारे सांडगे तोडून घ्यायचे आणि परत एकदा जर तुम्हाला हात जास्त असं कोरडा वगैरे वाटत असेल ना, अगदी एखादं बोट यामध्ये पाण्यामध्ये बुडवायचंय आणि हे सांडगे परत सोडून घ्यायचे. पाणी शक्यतो तर कमीच वापरा. तर इथं मी थोडे सांडगे घातलेले आहेत, बाकीचे इथं घालते. तर थोडे घातलेले मी परत प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि बाकी या ठिकाणी मी इथं सांडगे सोडते. तर अशा प्रकारे मी इथं सांडगे सर्व केलेले आहेत. तर हे मी इथं रात्रभर पूर्णपणे फॅन खाली वाळवलेत आणि त्याच्यानंतर ना कडक उन्हामध्ये 1.5 दिवस असं टोटल 2.5 दिवस हे सांडगे वाळवून घेतलेले आहेत. अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे. त्याच्यामुळं ते फॉलो करून नक्की करा. म्हणजे वर्षभर अजिबात हे सांडग्यांना काही होणार नाही. आणि बंद डब्यामध्ये हे सांडगे जर तुम्ही ठेवलात ना, तर बुरशी लागणार नाही किंवा वास वगैरे येणार नाहीये. तर अशा प्रकारे आपले हे सांडगे मिक्स डाळीपासून तयार आहे. ऊन चांगल्या प्रकारे याला द्यायचं म्हणजे खराब होणार नाहीत आणि जास्त काळ टिकतील. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ